आज तुला सोडणार नाही मी मनीषा. आय विल किल यू मनीषा. आज सोडणार नाही तुला, बिलकुल सोडणार. सोडणार नाही मनीषा. मनीषा, सुलेखा, तू काय बोलते? तुझं तुला तरी कळतंय का? यू माय हँड. मनीषा, काय चाललंय हे सगळं? काही नाही मम्मा, तू चल इथून, नंतर सांगेन तुला. मनीषा, एक शब्दही बोललीस तर मी तुला. सुलेखा, गप्प बस. मनीषा, काय झालं? ही नेहमीच असं करते. आता तरी लोकांना त्रास देणं बंद कर ग. आणखीन किती वर्ष? तुम्ही माझ्या वाटेला जाताय. मी कोणालाही काही करत नाही. सुलेखा, एकदम गप्प बस. स्विमिंगचा क्लास झाल्यानंतर मी तुझ्या आईला भेटणार आहे. परवा सुद्धा तू मनीषाला असाच त्रास दिलास, असंच ओरखाडलास. काय चालवलेस काय तू? तुम्ही मला सांगू नका. तुमच्या मुलीला आधी सांभाळा. तू मला उलट उत्तर देतेस? आई प्लीज चल ना, मला नाही बोलायचं हिच्याशी. मला भीती वाटते हिची. चल बाळा. मनीषाची आई, आत्ता तुमच्या मनात काय चाललंय याची मला पूर्ण कल्पना आहे. जिची मुलगी तुमच्या मुलीच्या मृत्यूला कारणीभूत ठरली, तिच्याशी काय बोलायचं? आणि मनीषाची आठवण पण स्वस्थ बसू देत नाही, बरोबर? कितीही झालं तरी मनीषाच्या आठवणी डोळ्यासमोरून जात नाही. खरंय, आठवणींमुळे डोळ्यात अश्रू येतात, पण त्या अश्रूंमध्ये आठवणी वाहून जात नाहीत. याचंच दुःख होतं कधी कधी. मनीषाची आई, आज जवळजवळ 10-15 वर्षांनी आपण एकमेकांना पाहतो. पण खरं सांगू, माझ्या डोळ्यासमोर तीच मनीषाची आई आहे, जी सारखे मनीषाच्या यशाचं कौतुक करत असायची. एक मनीषा आणि तिचं यश, एवढं सोडलं तर बोलण्यासारखं होतंच का माझ्याकडे? एक सांगू, खरं तर त्या दिवसानंतर आपली भेटच झाली नाही. मी नुसते आरोप करत राहिले, काहीच उपयोग झाला नाही. कारण आरोप सिद्धच झाले नाहीत. आणि त्याहीपेक्षा वाईट गोष्ट म्हणजे माझी मनीषा मला नाही मिळाली. कारण मिळणारच नव्हती ती. पण आज तुमच्याशी बोलून सारखं मला असं वाटतंय की सुलेखा तुमची मुलगी आहे. सुलेखा असं काही करू शकेल असा प्रश्न मला फक्त तेव्हाच पडला, कारण त्यानंतर तिच्या क्रूरपणाची उदाहरणं ती स्वतःच देत गेली. म्हणजे आता तुमच्या समोर बसलेल्या मामा केवळ नशीब बलवत्तर म्हणून आजवर जिवंत आहेत. आपण जन्म दिलेल्या मुलीमुळे मी मृत्यूला स्पर्श करून आले. काय सांगताय काय? आई आहे मी तिची. कशी तक्रार करू मी? दोष तरी कुणाला देऊ? सुलेखाला? तिच्यावर संस्कार करायला मी कमी पडले म्हणून मला? की हे सगळं घडवणारी नियती आहे तिला? ममा वाचल्या, पण सुलेखाचे जिजू म्हणजे माझा बाळकाका, माझा भाऊ निखिल, मैत्रीण क्षिप्रा हे नशीबवान नव्हते. म्हणजे सुलेखाने
इतक्या सगळ्या जणांना? याच प्रश्नाभोवतीत आम्ही सगळे फिरतोय. आज यांच्यापैकी कोणीच या जगात नाहीये आणि त्यांचे पुरावे सुद्धा. आणि आजची ही भेट मी एवढ्यासाठी घडवून आणली की आता तुम्हा दोघींमध्ये कुठलाही गैरसमज नको. तुम्ही दोघेही जणी एकमेकींच्या सतत संपर्कात राहा. सुलेखा विषयीची कुठलीही माहिती ही कशा प्रकारे आपल्या कामी येईल काहीच सांगता येणार नाही. आणि एखादी छोटीशी घटना सुद्धा एखाद्या महत्त्वाच्या पुराव्यापर्यंत आपल्याला घेऊन जाईल. ठीक आहे. अरे च्छा, सुलेखाचा फोन आहे. अगं तिला कळलं तर नाही ना आपण इथे? मम्मा नाही कळणार तिला. तुम्ही घेऊ नका फोन. अगं पण तिने कशासाठी फोन केलाय? कळेल आपल्याला. तुम्ही घेऊ नका फोन. मी माहिती काढते ती कुठे आहे. कशी? 2 मिनिटं थांबा. तुम्ही घेऊ नका फोन, मी आलीच. नाईस स्टेप. आता यापुढची प्रत्येक स्टेप मी तिच्या 5 पावलांचा विचार करून घेणार आहे. तुला माहिती आहे, आमची मीटिंग संपता संपता सुलेखाचा ममानासारखा फोन येत होता. आम्हाला वाटलं तिला कळलं की काय. तरी तुम्हाला काही धोका नव्हता. तुला कसं माहित? कारण सेफर साइड म्हणून मी सुलेखावर लक्ष ठेवून होतो. स्वप्नील, ए प्रिया, आता थँक्यू वगैरे फॉर्मॅलिटीज नको. हा प्लीज. प्लीज. सॉरी. सॉरी? ए कम ऑन प्रिया. हे बघ. आणलंस? काही आठवलं तुला? आणि ती पानं मिळाली? काय रे? नाही. तू ना नीट कुठेतरी ठेवली असशील, आठवून बघ. कारण क्षिप्राच्या वस्तू तू अशा इथे तिथे फेकणार नाहीस ना? अगं नाही मिळाली प्रिया. शोधलीच नसशील, खात्री आहे मला. तुम्ही सगळे मुलं ना, आता जाऊन तू शोधशील. स्टॉप इट प्रिया. आय एम सॉरी. तू काय म्हणालीस कळतंय का तुला? तू शोधले नसशील. रात्रभर झोपलो नाहीये ग मी. तुझ्याकडून ते चित्र घेऊन गेलो आणि त्या सगळ्या गोष्टी मला आठवल्या, ज्यात मी ऍक्टिव्हली क्षिप्राची मदत केली असती ना, तर ती आज आपल्यात असती. कुठल्या गोष्टी स्वप्नील? मला आठवतंय, ती कायम त्या मूर्तीविषयी मला काही ना काहीतरी सांगत असायची. पण मी एकदाही तिचं ऐकूनच नाही घेतलं. तिनं लिहिलेले ते कागद मी रात्रभर शोधत होतो. त्या मूर्तीच्या शक्तीविषयी, त्या मूर्तीच्या पॉसिबिलिटी विषयी, किंवा त्या मूर्तीच्या पॉवरला नलिफाय करणाऱ्या एखाद्या शक्तीविषयी. प्रिया, मी ते
तेव्हा असं का वागलो मला नाही कळलं, पण आता कळतंय. वेळीत जर योग्य पावलं उचलली असती तर. स्वप्नील, वेळ गेली असं का वाटतंय तुला? तुला माहितीये ना आजोबा काय म्हणतात? प्रत्येक गोष्टीची एक वेळ काळ असतो आणि त्यानुसारच आपण वागत असतो. हे चित्र तू पाहिलंस आणि तुला हे सगळं सुचलं. आणखी काही गोष्टी तुला आठवतील आणि गिल्टी फिलिंग कधी येतं आपल्याला? जेव्हा आपल्याला हे माहिती असतं की एखादी गोष्ट आपण करू शकतो पण आपण ती करत नाही आणि आपलं नुकसान होतं. क्षिप्राला तेव्हा जे सांगायचं होतं ते तुला आत्ता कळतंय. उशिरा का होईना पण कळतंय, हे महत्वाचं आहे. आणि राहिला गिल्टचा प्रश्न, ते कधीही काढून टाकता येईल. क्षिप्राने लिहिलेले कागद आपल्याला मिळाले की उत्तरं मिळतील. त्यासाठी फक्त डोक्याला ताण देण्याची गरज आहे. मग सगळ्या प्रश्नांची उत्तरं आठवणीच देतील, ज्या क्षिप्राच्या आहे. क्षिप्राच्या आठवणी आता कधी त्रास नाही देणार. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील. पूनम, अगं फोन. पूनम नाहीये घरात, विसरूनच गेले मी. आले रे बाबा, आले आले आले. हॅलो पूनम, अगं तू घरात नाहीयेस, लक्षातच नाही माझ्या. हो हो, घेतली औषधं घेतली. हा, किती काळजी करतेस ग. ठेवू? पूनम म्हणजे हॅलो पूनम, आता काय? हो, सगळं फ्रीजमध्ये ठेवलं. नाही झालं ना, प्रियाबरोबर माझं बोलणं झालं. ती म्हणाली की हॅलो हॅलो, कट झाला वाटतं. कर बाई आता लवकर. पूनम, अगं हो, माझं बोलणं झालं प्रियाबरोबर. ती म्हणाली की आजची मीटिंग कॅन्सल आहे म्हणून. तर मी काय विचारलं नाही का, कशाला वगैरे. पण हॅलो हॅलो हॅलो, शुभ्रा, शुभ्रा, बाहेर गेली आहे का ती? कुठे? मार्केटमध्ये. तू नाही गेला? नाही गेलो. हा, मला काम आहेत ना खूप, म्हणून नाही गेलो. फोन येणार आहे का कोणाचा? हो. कोणाचा? हा बोल. आत्ता? पण अजून काम संपलं नाहीये माझं. कुठे? पण आत्ता बरं, मग पुढे? नाही, मी एक काम करतो. मी ओके 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 ओके. झालं का पॅचअप?
कोणाचं? जिचा फोन होता तिच्याशी. आता कुणाचा फोन होता हे मला सांगायला लावू नकोस प्लीज, कारण मला नाव घेण्यात सुद्धा इंटरेस्ट नाहीये. ना तू म्हणजे आतापर्यंत आणलेला आव होता का? काय सिद्ध करायचं होतं? का विश्वास मिळवण्यासाठी? ना तू अशी असशील असं वाटलं नव्हतं मला. शुभ्राने फोन केला होता. माझ्याबरोबर बाहेर फिरायला जायचं होतं तिला. आग्रह करत होती. मलाच कामं होती म्हणून जाणं शक्य नव्हतं, इतकंच. आणि तुला नाव घेण्यात इंटरेस्ट नाही तर मी नाव घेऊन सांगतो. सुलेखा आणि माझा काहीही संबंध नाही. विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, नाहीतर नका ठेवू. बोल बोल बाहुली. आजोबा, वाजलं दादाशी. छान. छान काय, मला गिल्टी वाटतंय. संशय घेतलास ना पुन्हा आदिनाथावर? आजोबा, तुम्हाला कसं कळलं? असंच असतं बाहुली. एखाद्या माणसाविषयी आपण जर शंका घेतली ना तर पहिल्यांदा आपल्या मनात वाईटच विचार येतात. आजोबा, पण मी काय करू सांगा ना तुम्हीच. माझ्या जवळच्या माणसांनी माझ्यापासून गोष्टी लपवलेल्या मला सहन होत नाहीत. बाहुली, एखाद्याने आपल्याला एखादी गोष्ट सांगितली नाही किंवा ती आपल्यापासून लपवून ठेवली तर त्यात त्याचा हेतू वाईटच असेल असं होत नाही ना. आजोबा, एखाद्याला अंधारात ठेवणं हे चांगलं कसं असू शकतं? का असू शकत नाही? त्यामागे तितकंच सशक्त कारण असलं की झालं. समज बाहुली, तू एक डॉक्टर आहेस आणि एखादा पेशंट येत्या काही दिवसात मरणार आहे. त्याचा मृत्यू अटळ आहे हे तुला माहित आहे. तर तू त्याला सांगशील का की बाबा रे, येत्या 3 दिवसात तू मरणार आहेस? असं कसं सांगेन मी आजोबा? म्हणजे एक डॉक्टर म्हणून त्याला वाचवण्याचे प्रयत्न तर मी करीनच ना. आणि जर का त्या पेशंटला माझ्यावर विश्वास असेल की माझ्या उपचारांनी तो बरा होणार आहे तर त्याच्या मृत्यूविषयी त्याला सांगणं चुकीचं नाही का होणार? म्हणजे तू खोटं बोलणार किंवा त्याच्यापासून लपवून ठेवणार? हो, पण मग या परिस्थितीत हेच योग्य आहे ना. मग आदिनाथ चुकीचं वागतोय असं कसं म्हणता येईल? आदिनाथच्या वागण्यामुळे, त्याच्या चोरून बोलण्यामुळे किंवा काही गोष्टी लपवून ठेवल्यामुळे तुझा त्याच्यावरचा विश्वास उडाला.